नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट पण पॉझिटिव्ह साईडला केलेली, पण आज निफ्टीची एक्सपायरी मंगळवारी असल्यामुळं मार्केटमध्ये व्होलॅटिलिटीसुद्धा एक्सपायरीची बघायला मिळाली. निफ्टी ऑलमोस्ट 25,200-250पासून 25,100 आणि त्याच्याही थोडंसं फर्दर बिलो गेलेलं 25,080च्या आसपास. दुपारच्या सत्रामध्ये चांगली रिकव्हरी आली. परत 25,100वरून ऑलमोस्ट 25,200पर्यंत निफ्टी स्पॉटमध्ये जाण्याचा प्रयत्न झाला, पण सक्षम राहिला नाही. 25,200-250च्या भाव आणि परिणामी थोडं खाली 25,200च्या येऊन एक 30 पॉईंट मायनसमध्ये बंद दिला. बँक निफ्टीमध्ये मात्र मजबूतीचं सत्र राहिलं. आज दिवसभर मोस्ट ऑफ द टाईम बँक निफ्टी पॉझिटिव्ह राहिली. इन बिटवीन थोडंसं मायनस टेरिटरीमध्ये बँक निफ्टी आलेली, पण चांगली रिकव्हरी आली बँक निफ्टीमध्ये आणि 200 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला. आणि बँक निफ्टीच्या जोरावरच निफ्टीमध्ये सुद्धा रिकव्हरी बघायला मिळाली ही दुपारच्या सत्रामध्ये. त्यामुळे ओव्हरऑल एक्सपायरीचा दिवस निफ्टीसाठी विकलीचा असल्यामुळे थोडीशी व्होलॅटिलिटी आज आपल्याला बघायला मिळाली. बोथ साईड, बायर साईडसाठी सुद्धा आणि सेलर साईडसुद्धा अशी उपयुक्त एक व्होलॅटिलिटी आज बघायला मिळाली. उद्याच्या सेशनमध्ये ट्रेड करायचं असेल तर मी म्हटलं, जसं मागे म्हटलं, 25,250च्या वर जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत फर्दर रिकव्हरी 25,300 ते 400पर्यंतची येणं थोडंसं अवघड आहे. आजही 25,200पर्यंतचा हाय निफ्टीनं बनवला, पण 25,200च्या वर जाऊ शकले नाही, मेंटेन राहू शकले नाही. किंवा 25,200सुद्धा मजबूतीनं आज प्रोटेक्ट नाही करू शकली आणि त्याच्याही खाली बंद येऊन दिलं. तेव्हा 25,200च्या खाली गेला तर 25,100 ते 25,000पर्यंतची डिक्लायनिंग येऊ शकते. म्हणजे आजचा डेज लो आहे तिथंपर्यंत येऊ शकतं खाली निफ्टी उद्याच्या सेशनला. जर 25,200च्या खाली मेंटेन राहिला तर 25,250च्या वरती गेला तर एक चांगली रिकव्हरी येऊ शकते मिनिंगफुल 25,300 ते 25,400पर्यंतची. तेव्हा 25,250च्या वर 25,300 आणि 25,400 हे दोन टप्पे निफ्टीसाठी राहतील. 25,200च्या खाली 25,100 ते 25,000च्या आसपास हे दोन टप्पे, दोन सपोर्ट राहतील. बँक निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम वाटते थोडा. 55,500च्या वर मेंटेन राहिला तर 55,800 ते 56,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. 56,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, तेव्हा मला वाटतं तो इंटॅक्ट राहू शकतो. तो ब्रेक झाला तरच फर्दर अपसाईड बँक निफ्टीमध्ये येईल. आणि जर 55,500च्या खाली मेंटेन राहिला तर 55,300पर्यंत येण्याची चान्सेस बँक निफ्टीमध्ये आहे. म्हणजे जो आज 200 पॉईंट वाढला तो कदाचित घडू शकतो जर 55,500च्या खाली बँक निफ्टी आली तर. 55,500च्या वर राहिली तर 55,800 ते 56,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. या अकॉर्डिंगली तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. FIची ॲज युजल बिकवाली सुरू आहे. मधल्या काही दिवसांमध्ये, काही मागच्या आठवड्यामध्ये थोडंसं सेलिंग कमी झालेलं, किरकोळ बाईंगसुद्धा झालेलं, पण काल ह्या आठवड्याची सुरुवात परत पुन्हा 2800 करोडच्या विक्रीसोबत केलेली आहे FIने. FIची विक्री कंटिन्यू आहे. रुपया रेकॉर्ड लोला घसरतो आहे आणि गोल्ड सिल्वर वाढते, त्यामुळे थोडंसं FIच्या सेलिंगमध्ये भर पडत आहे. आज NSEमध्ये 1180 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1591 शेअर्स पडलेले आहेत. निफ्टीमध्ये 19 शेअर्स वाढले, त्या बाजूला 31 शेअर्समध्ये पडझड झालेले आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. आणि सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज बँक्स, मेटल आणि ऑटो सेक्टरमध्ये थोडी तेजी बघायला मिळाली, पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला मिळाला. बाकी अदर IT, FMCG, फार्मा, रिअल्टी आणि एनर्जी या सेक्टर्समध्ये मंदी बघायला मिळालेली आहे, दबाव बघायला मिळाला. त्यामुळे ओव्हरऑल मिक्स शो आहे. ग्लोबल मार्केटचा डाव सुद्धा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, जवळपास 0.5% पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर्स लाईफ टाईम हाय पाशे गेले कित्येक दिवस म्हणते की डाव फ्युचर्स जे आहेत ते डाव जोन्स US मार्केट लाईफ टाईम हायला ट्रेड करत आहेत. एखादी प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, पण सध्या अजून त्याचे कोणतेही संकेत नाही आहेत. डाव फ्युचर्स 50 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहे. त्यामध्ये US मार्केट जरी अशी किरकोळ पॉझिटिव्ह राहिले तरी आपलं मार्केट आपल्या डायनॅमिक्सवर सुरू राहील. FIचं सेलिंग आहे, DIचं बाईंग आहे, त्यामुळे थोडीशी व्होलॅटिलिटी बघायला मिळू शकते. फर्दर हायर जाण्यासाठी 25,250च्या वर जाणं गरजेचं आहे आणि FIची विक्री थांबणं गरजेचं आहे. तर बघा मार्केट उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.